नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, आपण हे मार्केटमध्ये ट्रॅप ओळखत असतो. मी ट्रॅप ट्रेडिंग करतो. तर बघूया, काल मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केटने इथं ब्रेकआउट दिलेला आहे. पण हा फेक ब्रेकआउट आहे, कारण की बऱ्याचशा जणांना दिसतं हा ब्रेकआउट आहे. तर मोठे प्लेयर्स अशीच लिक्विडिटी तयार करतात, असेच वेगवेगळे स्ट्रक्चर तयार करून रिटेलरला ट्रॅप करतात. तर बघूया मित्रांनो, आजसाठी उद्यासाठी काय ट्रॅप असू शकतं. बघा मित्रांनो, ट्रॅप म्हणजे काय, जिथं जास्त लिक्विडिटी असते. मार्केट असे बघा या इथं एक खूप चांगल्या पद्धतीने मार्केटने कन्सॉलिडेट करून खालच्या साईडनं ब्रेकआउट दिलेला आहे. आणि इथं खूप सारे सेलर्स ॲड आहे आता. आणि इथं त्यांची लिक्विडिटी स्टॉप लॉस म्हणजे त्यांचे स्टॉप लॉस 25,250 पर्यंत इथे त्यांचे स्टॉप लॉस असतील. आणि इथं खालच्या साईडला सुद्धा बघा, मार्केटने ह्या इथं सुद्धा चांगल्या पद्धतीने कन्सॉलिडेट करून खालच्या साईडला ब्रेक केलेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा बरेचसे सेलर ॲड झालेले असतील. 5 मिनिटामध्ये दिसेल तुम्हाला. हे बघा, खालच्या साईडनं आहे, या इथं आलेलं आहे खाली. तर ह्या कॅन्डलमध्ये बरेचसे सेलर ॲड झालेले असतील. मित्रांनो, उद्यासाठी काय विषय असेल माहिती आहे का? आता उद्यासाठी काय होईल, मार्केट समजा इथं पुढे ओपन झालं ना, तर यांची सर्वांना ट्रॅप करणार आहे. मार्केट वरची लिक्विडिटी घेणार आहे. ही समजा 25,111च्या पाशी बऱ्याच जणांची स्टॉप लॉस, 11च्या वर बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असणार आहे. मार्केट ते स्टॉप लॉस घेणार आहे. आणि मार्केट या 211च्या वर जर टिकलं थोड्या वेळ, तर वरच्या साईडला 25,250 ही लेवल सुद्धा मार्केट, इथं सुद्धा खूप लिक्विडिटी आहे. ही लेवल घेऊन सुद्धा मार्केट मग खाली येऊ शकतं. बँक निफ्टीत बघूया. बँक निफ्टीत बघा मित्रांनो, हे बघा, ही किती चांगल्या पद्धतीने ट्रेंड लाईनवर करते. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला. मी माझी स्ट्रॅटर्जी अशी आहे, मी ट्रेंड लाईन असो किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक असो, या प्रत्येक जागेवर मी विरुद्ध करतो. जर इथं समजा असं मार्केटने कन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेक केलं, तर मी तर सेलची एंट्री बघतो. कारण की आता सध्या मार्केटमध्ये 90% ट्रॅप ट्रेडिंग ही वर्क करते. तर बघा मित्रांनो, इथं काय झालेलं आहे, इथं ट्रेंड लाईनचा सुद्धा ब्रेक आहे. आणि इथं सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे असं इथं 2-3 वेळा मार्केट येऊन या इथून खाली आलेलं आहे. म्हणजे या इथं बरेचसे सेलर ॲड झालेले असतील, त्यांचे स्टॉप लॉस वरच्या लेवलला इथं असतील. ही लिक्विडिटी मार्केटने अजून घेतलेली नाही. ही लिक्विडिटी पेंडिंग आहे. जवळपास कोणत्या लेवलची, 59,155ची लिक्विडिटी अजून पेंडिंग आहे. तिथं सुद्धा मार्केट येऊ शकतं. आणि ह्या इथं बघा, 58,650 ते 58,700 ही लेवल सुद्धा एक, या लेवलला सुद्धा बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असणार आहे. मार्केट उद्या काय करू शकतं बघा, बँक निफ्टीमध्ये जर खालच्या साईडला पुढे ओपन झालं, तर ही लिक्विडिटी घेणार मार्केट. आणि अजून सुद्धा जर वरच्या साईडला सुद्धा लिक्विडिटी पेंडिंग आहे, मार्केट ही वरची सुद्धा लिक्विडिटी घेऊन मग खाली येऊ शकतं. बघा मित्रांनो, इथं विषय असा झालेला आहे, उद्या मंथली एक्सपायरी आहे आणि मार्केटनं कालच खूप जास्त मुवमेंट दिलेली. हे बघा, काल मार्केटने जवळपास 1.5% जास्त मुवमेंट दिलेली आहे. तर बरेच जास्त चान्सेस आहे उद्या मार्केट साईडवेज राहू शकतं. तर बघा मित्रांनो,